ॲपल सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढ़िया, खिलाओ बढ़िया. कोथळी येथे छपकराज परमपूज 105 आर्यिका श्रुतमती माताजी यांचे यमसल्लेखनापूर्वक समाधी मरण. शोभायात्रा व हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार. कोथळी तालुका शिरोळ येथील श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर कोथळी येथे छपकराज परमपूज्य 105 आर्यिका श्रुतमती माताजी यांचे यमसल्लेखनापूर्वक सोमवार दिनांक 26 दुपारी 12:20 8व्या दिवशी समाधी मरण झाले. कोथळी येथे अशोक पाटील यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवास त्यांचे पूर्वाश्रमीचे पुत्र शीतल हेरवाडे राहणार कोल्हापूर यांनी मंत्राग्नी दिला, तर खांदेकरी म्हणून कविता शहा परिवार व अतुल काका शहा परिवार यांना मान देण्यात आला. दिनांक 19 जानेवारीपासून माताजींचा समाधी महोत्सव सुरू होता. निर्यापक आचार्य परमपूज्य 108 चंद्रप्रभ सागरजी महाराज यांच्या सहसंग माताजींना यमसल्लेखना व्रत प्रदान करण्यात आले. गेल्या 7 दिवसापासून माताजी अन्न व जलत्याग करून अत्यंत आनंदी व समताभावाने तपश्चर्या करीत होत्या. माताजींनी आयुष्यात एकूण 62 उपवास तसेच 24 वेळा निरस आहार केला होता. त्यांनी 12 वर्षापूर्वी समाधीचा संकल्प केला होता, जो आज पूर्णत्वास गेला. गेल्या 7 महिन्यापासून श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर कोथळी येथे हा महामहोत्सव सुरू होता. दर्शनासाठी विविध गावातील श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापूर येथील रहिवासी सुमंगल हेरवाडे यांनी 2009 साली निमशिरगाव येथे शांतमूर्ती वात्सल रत्नाकर परमपूज्य आचार्य सन्मती सागरजी महाराज यांचे परमशिष्य परमपूज्य 108 आचार्य शीतल सागरजी महाराज व यांच्या हस्ते आर्यिका जैनेश्वरी ही दीक्षा घेतली होती. माताजींचे पार्थिव दर्शनासाठी जैन मंदिरात ठेवण्यात आले होते. त्यानंतर जैन धर्मशास्त्राप्रमाणे सजवलेल्या विमानातून मंदिरापासून अंत्यविधी स्थळापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. जैन धर्माचा ध्वज हातात घेऊन बँजो, झांज पथक, हलगी, शिंग व नमोकार मंत्राच्या गजरात गावातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली. कोथळी येथील अशोक पाटील यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. परमपूज्य 108 आचार्य शीतल सागरजी महाराज व सहसंग आणि निर्यापक आचार्य परमपूज्य 108 चंद्रप्रभ सागरजी महाराज व सहसंग यांच्या नमोकार मंत्राच्या जयघोषात मंत्राग्नी देण्यात आला. यावेळी परिसर भक्तिमय व धार्मिक वातावरणाने भारून गेला होता. रक्षा विसर्जन विधी गुरुवार दिनांक 29 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता आहे. या समाधी शोभायात्रा व अंत्यविधी सोहळ्यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, दत्त उद्योग समाजचे नेते गणपतदादा पाटील आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. वीर सेवा दल, वीर महिला मंडळ तसेच श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने नियोजन करण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने श्रावक श्राविकांनी उपस्थित राहून माताजींना श्रद्धांजली अर्पण केली. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.